कर्जत कल्याण राज्य मार्गावर कोशाने येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला होता। यामध्ये 2 मोटरसायकल स्वारांमध्ये आपापसात भांडण झाल्याने येथे नागरिकांची गर्दी जमली, तर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार समीर भोईर आणि अन्य पोलीस साथीदार घटनास्थळी दाखल झाले होते। दरम्यान गर्दीच्या ठिकाणाहून एक मोटरसायकल स्वार पळून गेला, त्यामुळे पोलिसांना त्या मुलावर संशय आला। पोलिसांनी त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता डिकीमध्ये गांजा सापडला, तर त्या मुलाचा साथीदार 22 वर्षीय तहूर फारुख शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अलिबाग तालुक्यातील चोंडी बामणसुर येथे सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या वेळी दुःखद घटना घडली। प्रशांत विचारे यांचा 9 वर्षीय मुलगा मिहिर विचारे हा सायकलवरून पडून जखमी झाला होता। त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून रात्री उशिरा बामणसुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। उरण शहरातील रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। सदर आगी घरातील स्वयंपाकघरात जेवण सुरू असताना खिडकीच्या कपड्याला लागलेल्या आगीमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र आग लागलेली इमारत ही रहिवासी इमारत असल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती। सदर आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं सांगितलं जात आहे। रोहा रायगड येथे 24 आणि 25 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 6 सकसा इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2024 या कराटे स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटामध्ये कुमित या प्रकारात उरण तालुक्यातील पागोटे गावातील ओम योगेश पाटील या तरुणानं सुवर्ण पदक आणि काथा या प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे। ओम पाटील यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, गुरुवर्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे। ख्रिसमसच्या दिवशी नवी मुंबईमध्ये चर्चला आग लागल्याची घटना घडली। कोपरखैरणे येथील एका चर्चच्या तळमजल्यावर आग लागली। या आगीमुळे एकच खळबळ उडाली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र ख्रिसमससाठी तयार केलेल्या स्टेज, लाइटिंग आणि बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लागल्याने मोठं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। हिल इंडिया कंपनीच्या गेटवर कॅन्टीन कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले असून या कामगारांना 32 महिन्यांचा पगार रखडलाय। कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कॅन्टीन व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू केलंय, असं कामगारांनी सांगितलं। त्यावेळी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसह 32 महिन्याच्या पगाराची अपेक्षा करत आज काहीतरी मार्ग निघेल या हेतूनं कंपनी गेट अडवून कंपनीतील अधिकारी वर्गाला कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रोखण्यात आलं। यावेळी गेटवर निदर्शनं करून कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पनवेलमधून भारतीय संघात खेळणारे खेळाडू घडावेत अशी इच्छा डॉ. संतोष जाधव यांनी व्यक्त केली। ते चिंचपाडा येथील प्रतीक अकादमीच्या मैदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते। डॉ. जाधव पुढे म्हणाले की सध्याच्या खेळण्यास मैदान मिळणं दुरापास्त झालंय। चिंचपाडा ग्रामस्थांनी प्रतीक क्रिकेट अकादमीसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं ही अभिमानास्पद बाब आहे। या मैदानात उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल अशी अपेक्षा आहे। प्रतीक क्रिकेट अकादमीत खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहेत, त्यामुळे या अकादमीतील खेळाडू भविष्यात भारतीय संघात खेळताना दिसला तर आश्चर्य वाटू नये। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।